केस एका मुलाचं लग्न करायचंय तर त्याला असं पत्रिकेमध्ये लिहिणं की बाबा माझ्याकडे एवढे एवढे SIP आहेत, एवढे एवढे म्युच्युअल फंड आहे, असं सुरुवात केली पाहिजे का? पण पत्रिकेत असं पण लिहित आहे माझ्याकडे 2 फ्लॅट आहेत. नाही, पण ते असं बोलण्यात होतं. जेव्हा मुलगी येते त्याच्या आधी बॅकग्राऊंड चेक झालेला असतो. बॅकग्राऊंड चेक. आई वडिलांची परिस्थिती कशी आहे, मुलगा किती कमवतोय, आणि त्याचा फ्लॅट असेल तर ते ऍडिशनल फॅक्टर होतं. जमिनी किती, घरा किती, पगार किती, पैसा किती, अरे पोर मागते का बँकेत लोन मागते? ज्यांनी बॅकग्राऊंड चेक केलाय तुझा त्याला जर माहितीये की तू जबरदस्त इन्व्हेस्टर आहे, तुझ्याकडे 1 करोड रुपये आहे हे तू सगळ्यांना सांगतोय, तर ती ऑटोमॅटिकली इन्फॉर्मेशन जाणार. म्हणजे आपल्यासारख्या कोट्याधीशाचा मुलगा, नवकोट नारायण, तेच ते नवकोट नारायणचा मुलगा माझ्यासारख्या सामान्य, अतिसामान्य, तेच ते अतिसामान्य माणसाकडे डिस्कशन झालं पाहिजे असं मी म्हणतो की माझ्याकडे एवढे एवढे म्युच्युअल फंड्स आहे, माझं एवढं एवढं व्हॅल्युएशन आहे. पण असं म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये पण होऊ शकतं की बाबा हा स्टॉक मार्केटमध्ये आहे तर याचं फ्युचर सांगता येत नाही, कधी डाऊनफॉल येऊ शकतो. परफेक्ट आहे, होऊ शकतं. माझ्या बाबतीत पण झालं. माझ्या सासू सासऱ्यांना बिलकुल माझ्यावर ट्रस्ट नव्हता की हा मुलगा काहीतरी करेल लाईफमध्ये. आता ते माझे सासू सासरे म्हणतात की हा तू काय डिसिजन घेतला, पण मी नसतो चाललो ना म्युच्युअल फंड्स मध्ये तर त्यांनी आज पण शिव्या घातल्या असत्या. डाऊनफॉल मध्ये पण माझी बायको माझ्यावर होती आणि आता माझी अपसाईड आहे, तरी पण आमची जी बॉन्डिंग आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.